इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे आरोग्य तक्रारीत वाढ हे तुम्हाला माहिती आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वाढता वापर हा तुम्हाला विविध आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो। त्यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये ट्यूमर होण्याची शक्यता होऊ शकते। हे जरी स्पष्ट नसलं तरी काही उपाय म्हणून आपण अलर्ट राहणं हे खूप फायदेशीर आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे EMF हा विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्राच्या परस्पर संवादाने निर्माण होणारी ऊर्जा आहे। मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट्स आणि वायफाय राउटरसह अनेक जी उपकरणे आपण वापरतो ती कमी प्रमाणामध्ये EMF उत्सर्जित करतात असे संशोधनात स्पष्ट झाले आहे। आणि जास्त वेळ या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या EMF किरणोत्सर्ग संपर्कात राहिल्याने आरोग्य समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे शक्यतो काळजी घेण्यासाठी तुम्ही मोबाईल फोनवर स्पीकर ऑन करू शकता किंवा रात्री झोपताना मोबाईल फोन आपल्या बेडरूम किंवा शयनगृहापासून दूर ठेवू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर्सने रेडिओ ह्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात ज्या मोबाईलमधून बाहेर पडतात त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्गीकृत केलेली आहे। याचाच अर्थ या रेडिओ लहरी मेंदूतील विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरच्या विकासामध्ये भूमिका बजावू शकतात। हे जरी स्पष्ट झाले नसले तरी सुद्धा काही सावधगिरी म्हणून आपण मोबाईलचा वापर करताना थोडी काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे। विशेषतः लहान मुलांना मोबाईल हाताळू देऊ नये। दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक उपकरणातून उत्सर्जित होणारे जे EMF रेडिएशन आहे हे खूपच कमकुवत आहे, पण तरी सुद्धा सावधगिरी म्हणून काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे।